वेलकम बॅक टू विनय भटक्या। आजचा व्हिडिओ आहे आम्ही ठाणा टू काश्मीर आणि लेह आणि नंतर ठाण्यावरनं कन्याकुमारी अशी ट्रिप केली होती, रोड ट्रिप केली होती। मी थोडक्यात हा व्हिडिओ आहे हा लेह काश्मीर टू कन्याकुमारी असा एकच व्हिडिओ आहे। डे वाईज व्हिडिओसुद्धा ऑलरेडी टाकलेले आहेत। जूनमध्ये आम्ही लेहला गेलो होतो आणि डिसेंबरला कन्याकुमारीला गेलो होतो। बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही एकच व्हिडिओ बनवा, बाकीचे व्हिडिओ सिंगल पण ऑलरेडी आहेत। तर पार्ट 1 आपला आहे हा ठाणे टू काश्मीर आणि लडाख। ह्याचा जो प्लॅन आहे हा सुद्धा मी इथे दिलेला आहे। सर्व 17 दिवसाचा आमचा हे टूरचा प्लॅन होता। किती किलोमीटर ट्रॅव्हल केले आणि गुगल मॅप पण बघितलं तर दिल्लीनंतर आम्ही साधारण अमृतसर, श्रीनगर, लेह असं करत निघालो। जूनमध्ये चालू केल्यानंतर तुफान असा पाऊस लागला आणि जवळजवळ कंटिन्युअस सुरतपर्यंत पाऊस लागला। आम्हाला एक चिखलीला थांबावं लागलं। चिखलीला गुजरातमधल्या इतकं पाणी होतं की ट्रॅफिक पण जाम झाला होता आणि हे नवसारी हे तर पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे आमचा प्लॅन जरा थोडा विस्कळीत झाला। तर जो 2 दिवस आमचं इथेच निघून गेले, कारण आम्ही काही जास्त मुवमेंटच करू शकत नव्हतो। ट्रॅफिक सगळा बंद पडला होता, पोलिसांनीसुद्धा ट्रॅफिक बंद केला होता। पण नंतर आस्ते सुरू झाला आणि मग आम्ही तिथून नवसारीवरनं पुढे बडोद्या, सुरत बडोदा करत गेलो आणि मग बडोद्यानंतर तर काहीच पाऊस नव्हता। सुंदर अशी वेदर होती, रस्तेसुद्धा खूप छान होते आणि नंतर बडोद्यावरनं आम्ही राजस्थानला स्टॉप घेतला, त्याच्यानंतर दिल्लीला आणि दिल्लीवरनं निघालो ते अमृतसरला। मध्ये असं काय बघण्यासारखं फार काय नव्हतं, त्यामुळे नुसतंच ड्रायव्हिंग करत होतो आणि हे आम्ही निघालो हे पंजाबच्या रोडवर दिल्लीवरनं अमृतसरला जाताना घेतलेलं रोड ट्रिप होती। रात्री आम्ही गोल्डन टेम्पलला व्हिजिट केलं। अतिशय सुरेख असं हे गोल्डन टेम्पल आहे आणि प्रत्येकाने अमृतसरला जाऊन गोल्डन टेम्पल हे रात्रीचं बघायलाच पाहिजे। दिवसा पण तुम्ही जाऊ शकता, पण रात्री जो दिसतो गोल्डन टेम्पलचा व्ह्यू अतिशय सुरेख असं हे टेम्पल आहे। आम्ही रात्रीचं जेवणसुद्धा त्यांच्या लंगरमध्ये प्रसाद तिथेसुद्धा जाऊन आम्ही आमचं जेवण घेतलं रात्रीचं। बरीचशी मंडळी इथे आली होती, रात्रीसुद्धा तुडुंब भरलं होतं आणि रात्रीचा हा जो देखावा आहे गोल्डन टेम्पलचा हा तर अप्रतिम असा देखावा आहे। काय सुरेख दिसतं बघा हे मंदिर। नंतर तिथून निघालो दुसऱ्या दिवशी अमृतसरवरून निघालो जम्मू श्रीनगर हायवेवरनं। आम्हाला जायचं होतं पटनी टॉप। आता तुम्ही जेव्हा जम्मू टू श्रीनगर हल्ली करता तेव्हा पटनी टॉप हे बायपास होतं, कारण एक मोठा टनेल काढलेला आहे। पण आम्हाला पटनी टॉपला जाऊन राहायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही पटनी टॉपला पोचलो आणि एक सुंदर असं आम्हाला हॉटेल मिळालं आणि तिथून दिसणारं ही व्हॅली व्ह्यू काय सुंदर होतं। हे आमचं हॉटेल होतं। हॉटेलचं बाल्कनीमधनं दिसणारा व्ह्यू तर अप्रतिम असा व्ह्यू होता। चांगल्या रेटने आम्हाला हे हॉटेल मिळालं आणि हा जो रस्ता दिसतो आहे हा पूर्वीचा जम्मू श्रीनगर हायवे होता। आता हा बायपास झाला आहे टनेल काढल्यामुळे, त्यामुळे इथे बिलकुल गर्दी नसते। पटनी टॉपवरनं आम्ही श्रीनगरला जायला निघालो आणि मध्ये एक संगम मला वाटतं सिटी गाव आहे, तिकडे क्रिकेटच्या बॅट बनतात। आम्ही त्या बॅट बघण्याकरता तिथूनच्या फॅक्टरीमध्ये गेलो आणि दुकानामध्ये सुद्धा व्हिजिट केली। भरपूर अशी दुकानं आहेत तिकडे की तिथे तुम्हाला फॅक्टरीला बघणाऱ्या बॅट्स मिळतील। श्रीनगरला येईपर्यंत आमच्या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, व्हील अलाइनमेंट गेलं होतं। तर श्रीनगरला आम्हाला एक चांगला मेकॅनिक भेटला, त्यांचं पण एक मोठं शॉप होतं आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला असं लेहला जायचं आहे, तर त्यांनी शॉप 5 वाजता बंद करत होते तरीसुद्धा त्यांनी थांबून आमचे व्हील अलाइनमेंट करून दिलं। कारण ह्या गाडीकरता व्हील अलाइनमेंट करण्याकरता एक स्पेशल सॉफ्टवेअर लागतं। ते सॉफ्टवेअर बहुतेक जास्त ठिकाणी कुठे मिळत नाही, पण ह्यांच्याकडे मिळालं आणि त्याच्यामुळे आम्ही पुढे श्रीनगरला
वरनं गुलमर्गला सुद्धा व्हिजिट केली. श्रीनगरला एक दिवस थांबलो आणि गुलमर्गला जाऊन गंडोलामध्ये लेवल 1 आणि लेवल 2चा सुद्धा गंडोलाने प्रवास केला. गुलमर्ग काश्मीरमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला जी सिनरी मिळते, अप्रतिम असं सिनरी आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे आणि जो व्ह्यू दिसतात तो अतिशय सुरेख असा व्ह्यू आहे. हा जो दिसतो आहे हा गुलमर्गचा गंडोला आहे आणि हे गंडोलामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर नक्कीच ॲडव्हान्स बुकिंग करून जा. तिथे तिथे काय तिकीटं देत नाहीत, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनच बुकिंग करून जायला लागतं. तुम्ही जर जून जुलैमध्ये जाणार असाल सुट्टीच्या दिवसात तर जवळजवळ 15 दिवस अगोदर बुकिंग झालेलं असतं. गोंडोल्यावरनं आल्यानंतर मग आम्ही गुलमर्गचं थोडंसं साईटसीइंग घोड्यावरनं केलं. घोडेसुद्धा बरेच इथे प्रकारचे घोडे तुम्हाला मिळतात. 5 पॉईंट, 6 पॉईंट, 10 पॉईंट असे प्रकारचे इथे घोडेवाले तुम्हाला चार्ज करतात. त्यांनासुद्धा इन्कम ह्याच महिन्यातून एक 4-5 महिन्यात मिळत असतं, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दाखवतात. श्रीनगरनंतर वाया सोनमर्ग आम्ही कारगिलच्या रोडवर लागलो आणि तुम्ही बघाल आता असती ग्रीनरी सगळी कमी होत चालली होती आणि द्रासला पोचल्यानंतर द्रासवरनं पुढे एक 10 किलोमीटरवर हे कारगिल वॉर मेमोरियल हे तयार केलेलं आहे. छान असं हे मेमोरियल आहे. ऑन द वेच असल्यामुळे कारगिलच्या श्रीनगर कारगिलच्या रोडवरच हे असल्यामुळे तुम्ही तिथे जरूर व्हिजिट करा. अतिशय सुंदर असं केलेलं आहे. आपले जवान लोकसुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला माहिती देतात आणि हे बघण्यासारखं असं हे वॉर मेमोरियल आहे. नंतर तिथून निघालो ते कारगिलला जाण्याकरता आणि नंतर सगळा लँडस्केपच चेंज होऊन गेला. जो श्रीनगरपर्यंत होता काश्मीरकडे ते ग्रीनरी जाऊन आता अशा प्रकारचं तुम्हाला हे लँडस्केप दिसतो आहे. झाडं फारच कमी असतात कारण हा जो लँडस्केप आहे लेह लडाखचा हा कंप्लीट निराळा असा लँडस्केप आहे आणि हा सुद्धा एक सिनिक असा लँडस्केप तुम्हाला बघायला मिळतो. बाजूला नदी आहे. थोडीफार झाडंसुद्धा आता लडाखमध्ये लावायला सुरुवात केलेली आहेत लोकांनी आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता की किती झाडं दिसत आहेत. असे तुम्हाला हे टिपिकल ब्रिजसुद्धा दिसतील. असं करत आम्ही साधारण कारगिलला पोचलो आणि कारगिलवरनं एक सुंदर असं आम्हाला हॉटेलसुद्धा मिळालं होतं. बघा किती आता झाडी झालेली आहेत. पहिलं काही तिथे झाडे नव्हती लडाखमध्ये, पण आता भरपूर अशी झाडी लावायला सुरुवात केलेली आहे आणि ह्या रिजनमध्ये ज्या प्रकारची झाडं लागतात त्या प्रकारचीच झाडं इथे लावण्यात आलेली आहेत. रोड तर बघा किती सुरेख असा रोड आहे, त्यामुळे तुम्ही मस्त ड्रायव्हिंग करून जाणं एक सर्वात फर्स्ट क्लास वे आहे इथे लेहपर्यंत जाण्याकरता. ड्रायव्हिंगचं बघितलं तर हायवे पण चांगला केलेला आहे इथे. नंतर आम्ही कारगिलच्या एका हॉटेलमध्ये थांबलो. त्या हॉटेलमधून हे दिसणारं हा व्ह्यू आहे. बाजूला एक नदी होती आणि हा जो दिसतो आहे वरती जाणारा रस्ता आहे, हा जो आहे तो कारगिल लेह हायवे आहे. सुरेख असा हा लेह हायवे आहे. नदीसुद्धा छान आहे. बघा लँडस्केप बघा. आता जेव्हा तुम्ही लेहला रोड ट्रिपला जातात ठाण्यावरनं किंवा मुंबईवरनं, तेव्हा दिल्लीपर्यंत किंवा अमृतसरपर्यंत तुम्हाला फार काय असं सिनिक असं काय दिसत नाही. स्ट्रेट प्लेन हायवे आहे आणि तुम्ही ते आरामात 400-500 किलोमीटर एका दिवसात करू शकता. पण जेव्हा तुम्ही माउंटन्समध्ये जाता तेव्हा एका दिवसात 200 ते 250 किलोमीटर जेमतेम तुम्हाला करायला मिळतं. आणि असं करत आम्ही लेहच्या जवळ आलो आणि तिकडे एक संगम पॉईंट आहे. तिकडे 2 नद्या अशा एकमेकाला मिळतात. एका ठिकाणी तुम्हाला साधारण हिरवं पाणी, दुसऱ्या ठिकाणी असं चॉकलेटी पाणी असं दिसेल
आणि खाली जी माणसं आहेत ती रिव्हर राफ्टिंग करता तिथे जमलेली लोकं आहेत. तिथे रिव्हर राफ्टिंगसुद्धा चांगल्यापैकी होतं. बोटसुद्धा घेऊन तिथे लोकं जातात. आणि नंतर पुढे तुम्ही लेहकडे जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला लागते एक मॅग्नेटिक हिल. मॅग्नेटिक हिलमध्ये काय आहे की तुम्ही जर तुमची गाडी न्यूट्रलमध्ये ठेवली तर ती ॲटोमॅटिक मागे जाते. एक पर्टिक्युलर पोर्शन आहे म्हणजे एक एरिया आहे त्या इथेच हा इफेक्ट तुम्हाला जाणवतो. आम्हीसुद्धा आमची ही गाडी आहे त्यालासुद्धा आम्ही ट्राय केलं आणि तसं ही गाडी तसं बघितलं तर न्यूट्रलमध्ये बिलकुल मागे जात नाही चढण जरी असेल तरी. पण ह्या ठिकाणी आम्हाला एक्सपिरियन्स काय इफेक्ट होता म्हणजे काय म्हणतो तुला काय वाटलं तू बसत होता? गाडी स्टिफ चढांवर उभी असली तरी 1 सेंटीमीटर मागे येत नाही. का कारण हिला ऑटोमॅटिक आहे. परंतु या पोर्शनमध्ये न्यूट्रलला ठेवल्यानंतर ते आपोआप 25 फूट मागे आले. 25 फूट नाही एवढी गेली? हो साधारण गेली तेवढी चढण गेली न्यूट्रलला असताना ना? न्यूट्रलला असताना आणि मग जाऊन उभी राहिली आपोआप. त्याच्यानंतर आम्ही परत प्रवास लेहकडे सुरू केला. अतिशय सुरेख असा हा लेहचा प्रवास आहे. लँडस्केप तर तुम्ही दर 15 मिनिटांनी तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचं लँडस्केप बघायला मिळतात. त्यामुळे जरूर तुम्ही रोड ट्रिप नक्कीच करा. श्रीनगरपासून तुम्ही लेहपर्यंत रोड ट्रिप करा. आम्ही पण सुद्धा श्रीनगरवरनं निघालो, कारगिल घेतलं आणि आता पोचलो आहे ते लेह सिटीमध्ये. लेह सिटीमध्ये पण बघा किती ग्रीनरी आता दिसायला लागलेली आहे. लोकल लोकसुद्धा आम्हाला सांगत होते जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा असतं बिलकुल काही नव्हतं. पण एक 20 वर्षानंतर तिथे ग्रीनरी सुरू केलेली आहे. बऱ्याचशा लोकांनी रिसर्च करून फाइंड आउट केलं की कुठच्या प्रकारची झाडं इथे लागू शकतात आणि त्या हिशोबाने आता ग्रीनरी झालेली आहे. नंतर आम्ही निघालो ते पँगॉंग लेक बघण्याकरता. पँगॉंग लेक हे साधारण 170-180 किलोमीटर्स आहे लेहपासून. रस्ता हा असाच थोडासा खराब आहे आणि यॉक दिसत आहेत. हे चरताना इथे यॉक दिसत आहेत नदीच्या बाजूला. हा सुद्धा एक मोठा वरती पास करायला लागतो आपल्याला ठिकाणी. तिथे भरपूर बर्फ पण होता. असं करत बघा किती काय सुंदर दिसते हे. आम्ही पँगॉंग लेकला पोचलो. पँगॉंग लेक अतिशय सुरेख असा हा लेक आहे. तुम्ही जर इथून जर बघितलं पाणीचे कलर अप्रतिम असे कलर पाण्यामध्ये दिसतात. खूप मोठा असा हा लेक आहे. सॉल्टी पाणी आहे आणि ऑफ सीझन जरी असला तरी बरीचशी लोकं इथे या लेककडे व्हिजिट करायला आली होती. काय काय लोकं तिथे ओव्हरनाईट स्टे करतात. पण आम्ही लेहवर न जाऊन सकाळी लवकर निघून संध्याकाळी परत लेहला पोचणार होतो. हा बघा आमचा इथे आलेला आहे मित्र काय म्हणतोय ते. कसं वाटतं हे? मुंबईपासून ठाण्यापासून लेहपर्यंत ड्रायव्हिंग करत आल्याचं समाधान आता वाटत आहे की पँगॉंग लेकमध्ये निसर्ग. आंघोळ करायची का आंघोळ? हां खारं पाणी आहे. खारं पाणी आणि थंड आहे ना एकदम. एकदम बर्फासारखं थंड पाणी आहे. इकडे बर्फ आहे तिकडे लेक आहे. तर ही मंडळी पण बघा की पाणी किती क्रिस्टल क्लिअर असं हे पाणी आहे. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो. 1-2 दिवस लेहला थांबून आम्ही लेह टू मनालीला जाणार होतो आणि खूपच लांबचा प्रवास होता आणि मोस्ट टिडियस आणि डेंजरस रोड म्हणता येईल लेह टू मनाली. असं करत आम्ही तांगला पास हा सेकंड हायेस्ट मोटरेबल पास म्हणून ह्याला ओळखलं जातं. टेम्परेचर जवळजवळ 1-2 डिग्री टेम्परेचर होतं. गाडी असताना काय लागलं नाही, वाटलं नाही. त्यामुळे आमच्याकडे स्वेटर नव्हते. आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्हाला लगेच जाणवलं टेम्परेचर काय ते. इथून साधारण मनाली 360 किलोमीटरच्या आसपास असावं, त्याच्यापेक्षा कमी असेल. नंतर तुम्हाला इथे ह्या लागतात हे गाटा लूप्स. हे लूप्स जे दिसत आहेत हे 10 किलोमीटरचा हा जर्नी आहे आणि जवळजवळ 21 हेअरपिन बेंड्स इथे आहेत आणि मोस्ट डेंजरस असा हा सेक्शन आहे ट्रॅव्हलिंगचा.
म्हणजे लेह टू मनाली जाताना गाटा लूप्स हे अतिशय प्रसिद्ध असं हा ट्रॅव्हलचा सेक्शन आहे. मध्ये मध्ये आम्ही असे बरंच थांबत गेलो, कारण हॉटेल पण तिथे, रेस्टॉरंट्स पण नव्हती. त्यामुळे आम्ही जे जे आणलं होतं आमच्याबरोबर होतं ते घेऊन आम्ही मध्ये मध्ये थांबत ते खात खात चाललो होतो. मधून अजून तुम्हाला ग्रीनरी दिसते. आणि प्रवाससुद्धा अतिशय टिडियस असा हा प्रवास आहे लेह टू मनाली. त्यामुळे तुम्ही जर लेह टू मनाली जाणार असाल तर शक्यतो लवकरात लवकर लेहवरनं सुटा आणि मग मनालीपर्यंत पोचा. आम्ही या रोडनी सगळं चालत असताना तसा बघितलं तर ट्रॅफिक तर काय फार नव्हता. आमचं टार्गेट जरी मनाली होतं तरी आम्ही मनालीला काय पोचू शकलो ना त्या रात्री, कारण खूपच जर्नी लांबचा होता. लांबचा म्हणण्यापेक्षा टिडियस जर्नी आहे. पण लँडस्केप तुम्ही जर बघत जाल दरवेळी तर निरनिराळ्या प्रकारचे तुम्हाला रॉक्स दिसतील. मध्येच हे एक 20 किलोमीटरचं प्लेन आलेलं आहे. प्लेन ट्रॅव्हल होता. आता नाव आठवत नाही ह्याला काय म्हणतात ते, पण सुरेख असा हा सेक्शन होता. एकदम फ्लॅट ट्रॅव्हल होतं. तर मनाली आमचं जरी टार्गेट असे होतं तरी आम्ही काय मनालीपर्यंत पोचणार नव्हतो. काल रात्री आणि आम्ही पोचलो ते जिस्पा हे व्हिलेज इन हिमाचल प्रदेश. आम्ही लडाखची बॉर्डर क्रॉस करून आम्ही हिमाचलला आलो रात्री 9:30-10 वाजता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर काय सुरेख असं हे जिस्पा व्हिलेज आहे. 8 तासाचा जर्नी झाला. अतिशय टिडियस असा जर्नी होता. त्याच्यात 3 पास होते, मोटरेबल पास. त्यांच्यात एक गट्टा लूप्स नव्हतो आहे, त्याच्यावर 21 झेड पिन्ससारखे असे लूप्स होते. ड्रायव्हिंगला अतिशय इथूनची ही घरं बघा किती सुंदर आहेत. बाजूला समोर दिसते ती एक नदी वाहते. नदीचं नाव आता माहीत नाही. नदीच्याच बाजूला हे दिसते ते मोठे माउंटन्स दिसत आहेत. माउंटन्स पण अतिशय सुरेख असे माउंटन्स आहेत. ब्लू स्काईज आहेत. आता सकाळी थंडी, खूपच थंडी चांगली आहे. 7 ते 8 डिग्री टेम्परेचर आहे आता टुडे. ही ग्रीनरी बघा. हा रोड मागचा माउंटनसुद्धा रूमच्या मागे सुद्धा सिनिक व्ह्यू असा आहे. आता आमचा जर्नी पुढे चालू होतो आहे. आज आम्ही मनालीला आलेलो आहे. सकाळी आम्ही जिस्पामधून निघालो आणि मनालीकरता पहिला आलो. मनाली जवळ 130-140 किलोमीटर होतं. आल्यानंतर या लोक काल 12 ते 13 तास ही ड्रायव्हिंग केल्यामुळे 7,000 रुपयात असा एक छानपैकी विला मिळाला. हे विल्याचं आउटसाईडचं गार्डन दिसते, ते समोर दिसते, ते तिथे त्यांचं रेस्टॉरंट आहे. असं छानपैकी हे केलेलं आहे. बरं, बारीकसा पाऊस पडतो आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे. हे सगळं गार्डन आहे. नंतर जाताना मनाली टू चंदीगड जाताना त्या रोडवर हायवेवर हा दिसलेला सुंदर असा धबधबा होता. मनाली टू चंदीगड हा रोडसुद्धा फार सुंदर असा रोड आहे. बऱ्यापैकी चांगला रोड तयार झालेला आहे, पण आता तो मधल्या पावसामुळे तो बराचसा वाहून गेला. हे दिसत आहेत, हे एकदम सिनिक अशी तिथूनची गावं दिसत आहेत. असा होता आमचा ठाणा टू लेह प्रवास. जवळ 17 दिवसाचा रोड ट्रॅव्हल होता. 5,500 किलोमीटर आम्ही ट्रॅव्हल केलं. नंतर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश असा प्रवास केला आणि जवळजवळ 50,000चं डिझेल केलं. तर पार्ट 1 हा अमेझिंग एक्सपिरियन्स आमचा होता. ही आमची टीम आहे. आणि मग आम्ही निघालो डिसेंबरमध्ये ते पार्ट 2ला ठाणे टू कन्याकुमारी, म्हणजे आमचं लेह, काश्मीर आणि कन्याकुमारीचं आमचं जे ड्रीम होतं ते कंप्लीट करण्याकरता. हा ट्रॅव्हल प्लॅन आहे ठाणे टू कन्याकुमारी.
ह्या प्लॅनमध्ये तुम्ही इथून बघाल गुगल मॅपवर दिलेलं आहे. लेह लडाखकरता आम्हाला जाताना भरपूर विंटरचे कपडे घेऊन जायला लागले होते आणि आम्ही इवन टेंटसुद्धा कॅरी केलं होता, खायच्या गोष्टी पण कॅरी केल्या होत्या. पण ठाणे टू कन्याकुमारीमध्ये आता एकही स्वेटर आम्हाला लागणार नव्हता, त्यामुळे आमचे लगेज एकदम हँडी लगेज झालं होतं. पण जेव्हा आम्ही लेह लडाखला गेलो होतो तेव्हा आमची ही डिकी कंप्लीट भरली होती, कारण प्रत्येकाकडे मोठमोठे 2 स्वेटर तरी होतेच. नंतर हँडग्लोव्ज, कानटोपी हे लागलं. तर ठाणे टू कन्याकुमारीला ह्या काय गोष्टी लागणार नाही आहेत. आणि हा प्रवास जो आहे हा तर प्लेन रोडवरनंच आहे, त्याच्यामुळे आम्ही यावेळी जाताना ठरवलं आम्ही वाया गोकर्ण केरळावरनं कन्याकुमारीला पोचू आणि येताना वाया मदुराई बेंगलोरवरनं येऊ. तसं काय फार मोठं काय सिनिक असं काय इथे ह्या रोड ट्रिपला नाही आहे, एक्सेप्ट तुम्ही जर केरळामध्ये गेला तर. पहिलाच आम्ही स्टॉप घेतला होता गोकर्णला. पहिला स्टॉप होता आमचा कोल्हापूर आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ते गोकर्ण. गोकर्णचा बीच हा फेमस असा हा बीच आहे. फार सुंदर, नीट आणि क्लीन गोल्डन सँडचा हा बीच आहे. बघा काय सुंदर मोठ्ठाच्या मोठा असा हा बीच आहे. गोकर्णला तुम्ही 2 दिवस तर आरामात राहू शकता. बरीचशी टुरिस्ट मंडळी गोवा आणि गोकर्णला येतात आणि गोकर्णला 2-3 दिवस राहतात. बरंच काही बघण्यासारखं आहे गोकर्णला. जे लेह लडाखची सिनरी होती ती इथे सगळीच गेलेली आहे. आता इथे जे आपण बघतोय हे आपल्याला दिसणार होते समुद्रकिनारे, नंतर नद्या. नंतर केरळामध्ये जेव्हा शिकतो तेव्हा केरळाची जी ग्रीनरी आहे ती अप्रतिम ग्रीनरी आहे. पुढे जाताना आम्हाला लागलं ते मुर्डेश्वर. मुर्डेश्वर हा स्पॉटसुद्धा अतिशय सुरेख असा स्पॉट आहे. हे तुम्ही मुर्डेश्वरला साधारण एक अर्धा दिवस आरामात तिथे घालू शकता. मुर्डेश्वरचा बीचसुद्धा अतिशय सुंदर असा बीच आहे. तुम्हाला जर मुर्डेश्वरला राहायचं असेल तर तिथे एक हॉटेल आहे, त्याचं पण ॲडव्हान्स बुकिंग करायला लागतं. सी फेसिंग हॉटेल आहे. तर नक्कीच तुम्हाला जायचं असेल तर त्याचासुद्धा विचार करा. मुर्डेश्वर गोकर्णवरनं साधारण जवळच आहे तसं, पण ते प्लॅन करूनच तुम्ही जा. दुपारी खूपच ऊन असतं इथे. जे लेह लडाखला ऊन आवडतं त्यामुळे रस्त्यात जातानासुद्धा आम्ही असा हा वर्किंग लंच काय वेळेला घेत होतो. घरनं आणलेले ठेपले किंवा काय होतं ते आम्ही रस्त्यावर बसूनच खात होतो. मग नंतर शिरलो ते आम्ही केरळामध्ये आणि एकदम परत लँडस्केप सगळा ट्रान्सफॉर्म झाला आणि तुम्हाला इथे सगळी ग्रीनरी दिसायला सुरुवात झाली. लेह लडाखमध्ये जे डोंगर होते ते डोंगर इथे दिसत नाहीत, पण ग्रीनरी मस्त सुंदर अशी केरळामध्ये ग्रीनरी आहे. केरळ हे अतिशय सुंदर असं स्टेट आहे. केरळामध्ये तुम्ही नक्कीच 4-5 दिवस तर आरामात घालवू शकता. मुन्नार आणि टेकडी त्या साईडला एलप्पी, पण आमच्या त्या रूटवर नव्हतं. जाताना आम्हाला हे असे बरेचशा वेळा आम्ही नदी पास करत होतो, त्यामुळे लँडस्केप तर छानच होते. केरळामध्ये ग्रीनरी अप्रतिम आहे. फक्त इथे भयंकरच गरम होतं, कारण आपण समुद्राच्या किनाऱ्याने जात असल्यामुळे. हे एक दुसरं केरळामधलं छान असं सिटी आहे. केरळामध्ये तुम्ही बघाल तर लोकंसुद्धा फार चांगली आहेत. जेवणाकरता जो कोण नॉन व्हेजिटेरियन असेल त्याला तर केरळामध्ये भरपूर काही खाण्यासारखं आहे. फिश आहे, मटण आहे. असं करत आम्ही कन्याकुमारीला शेवटी आमचं जे टार्गेट होतं ते अचीव केलं. साधारण 5 ते 6 दिवसात आम्ही कन्याकुमारीला पोचलो आणि कन्याकुमारीला आम्हाला जे हॉटेल मिळालं त्या हॉटेलच्या बाल्कनीमधून हा दिसणारा व्ह्यू आहे. सकाळी सनराईज ह्या बाल्कनीमधनं आम्ही बघत होतो.
क्लाउडी असल्यामुळे काय फार बघायला मिळालं नाही. खाली दिसत आहेत हे फिशिंग बोट्स आहेत. नंतर स्वामी विवेकानंद स्मारक बघण्याकरता आम्ही या बोटीने गेलो. जो कोण कन्याकुमारी येतो तो नक्कीच स्वामी विवेकानंदांचं स्मारक बघण्याकरता या बोटीने जातो. ही बोट जेव्हा आपण घेतो ते 5 ते 10 मिनटं लागतात आणि हे समोर दिसते हे कन्याकुमारी आहे. हे समोरच आमच्या वरती दिसते त्या साईडला पलीकडे लेफ्ट हँड साईडला तिथे हॉटेल होतं. फार सुरेख असा हा व्ह्यू आहे बोटीमध्ये जाताना आणि समुद्र पण थोडासा खवळलेला असल्यामुळे बोट पण खूपच हलत होती. हे पण बघा स्टॅच्यू बघा. हे ते तामिळ पोएट होते त्यांचा हा स्टॅच्यू बनवलेला आहे. बघण्यासारखा आहे. जबरदस्त वारा इथे असतो. याच बोटीने आम्ही आलो होतो. बरीचशी मंडळी कन्याकुमारीला येतात. कन्याकुमारीसुद्धा हा जो एरिया आहे बघण्यासारखा आहे. 4-5 दिवस तुम्ही निरनिराळ्या ठिकाणी आजूबाजूला जाऊन फिरू शकता. सकाळी दुपारच्या वेळेस बघितलं तेव्हा सगळे आपले कोळी बांधव फिश घेण्याकरता समुद्रामध्ये आपली बोट टाकत होते आणि समुद्र खवळले असल्यामुळे तुम्ही बघू शकता की ही बोट बघा किती उंच उडते, वरती जाते लाटेवर. बघा आता बघा किती बापरे किती उंच ते अशी लाटते. साधारण 4-4:30च्या सुमारास ही मंडळी निघतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच्या सुमारास ते परत येतात फिश घेऊन. रात्रभर हे लोक समुद्रामध्येच राहतात. समुद्र पण खवळलेला असल्यामुळे म्हणजे आपल्याला बघताना भीती वाटते पण त्यांना हे रोजचंच झालेलं आहे. अशा जवळजवळ 50-60 आजूबाजूच्या बोटी ह्या एकामागोमाग एक अशा निघतात आणि प्रत्येकजण आपापल्या एरियामध्ये जाऊन फिशिंग करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन येतात. हे दुसऱ्या दिवशी सकाळची ही मंडळी परत आलेली आहेत. बघा सगळे एकमेकांना मदत करत आपली बोट आतमध्ये आणतात. ट्रॅक्टरनी ती खेचतात. हे सुद्धा एक बघण्यासारखं आहे. जेव्हा बोट पाण्यामध्ये जाते आणि बोट जेव्हा परत येते हे दोन्ही ॲक्टिव्हिटीज ह्या बघण्यासारख्या असतात आणि ह्या बघण्याकरता बरीचसे टुरिस्ट मंडळीसुद्धा इथे येतात. कारण हा जो पॉईंट आहे हा सनराईज पॉईंट आहे. हे बघा सगळी आणलेली फिश आता हे एकमेक सगळेजण कॅरी करत आहेत आणि घेऊन जात आहेत. नंतर हे मार्केटमध्ये विकायला जातील. काय सुरेख असा हा समुद्र आहे आणि आमचं हॉटेलसुद्धा फारच सुंदर असं हॉटेल होतं. तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर माझे ठाणे टू कन्याकुमारीचे 7-8 एपिसोड आहेत ते नक्कीच जाऊन बघा. तिथे सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळेल. प्रत्येक दिवसाची माहिती मिळेल. कन्याकुमारीवरनं आम्ही निघालो होतो मदुराईवरनं आम्ही बेंगलोरला पोचणार होतो. झकास असा हा हायवे बनलेला आहे. हायटेक हायवे म्हणून हा हायवेला ओळखलं जातं. सुंदर असा रोड बनवलेला आहे. स्पीड कंट्रोल करतासुद्धा प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लावलेले आहेत. हे तुम्हाला दिसतो आहे हा वरती कॅमेरा. इथे तुमचा स्पीड लिमिट ॲटोमॅटिक डिजिटल नंबरवर येतो. त्यामुळे तुम्ही तर ओव्हर स्पीडिंग करत असाल तर इमिजिएटली तुमच्या स्पीडवर रेड म्हणून येतं आणि तुम्हाला कंट्रोल करायला सांगतात. नाही तर पुढे तुमचं चलन काटलं जातं. बघा काय सुरेख असा हायवे बनवलेला आहे. ह्याला हायटेक हायवे म्हणतात. जर तुम्ही कोल्हापूरवरनं वाया बेंगलोरवरनं कन्याकुमारी येणार असाल तर तुम्ही फार लवकर येऊ शकता कारण हायवे फार सुंदर आहे. पण आम्ही येताना वाया केरलावरनं आलो आणि मग नंतर इथून कन्याकुमारीवरनं मदुराईवरनं बेंगलोरवरनं परत कोल्हापूरवरनं ठाण्याला आलो. तसं आम्ही एक सर्कल कंप्लीट केलं आणि अशा प्रकारे आम्ही आमचं जे टार्गेट होतं अचिव्हमेंट होती
लेह काश्मीर टू कन्याकुमारी असा हा रोड प्रवास आम्ही जवळजवळ कंप्लीट करत आलो. आता पुढे आम्ही 1-2 ठिकाणी स्टॉप घेणार होतो. वाटेमध्ये हा काकडीवाला दिसला म्हणून आम्ही थांबलो आणि काकडी घेतली. काय सुंदर काकडी होती आणि फ्रूट डिश होते. त्याच्याच बाजूला बिर्याणीवाला पण होता, पण आम्ही फ्रूट डिशच प्रिफर केली. हा बघा किती फटाफट काकडी विकतोय आणि किती मोठ्याच्या मोठ्या काकड्या आणि केवढ्या काकडी इथे ठेवलेल्या आहेत. भरपूर गर्दी होती आणि गरम फार असल्यामुळे काकडीमध्ये मसाला टाकून लिंबू टाकून खाण्यासुद्धा खूपच मजा आली. पुढे जाताना हा लागलेला दिसलेला सनसेट एका पेट्रोल पंपवर आम्ही थांबलो होतो पेट्रोल भरण्याकरता डिझेल. तर दिसलेला सनसेट आहे. नंतर आमचा स्टॉप होता धारवाड. धारवाडमध्ये गेल्यानंतर धारवाडचे फेमस पेढे, इथे नक्कीच तुम्ही कधी पण आला तर पेढे खायला थांबा. मोठंच्या मोठं असं हे मॉलसारखं केलेलं जागा आहे. पेढ्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं पण खायला मिळतं. नंतर धारवाडवरून आम्ही निघालो ते व्हाया कोल्हापूर टू ठाणे. आणि कोल्हापूरवर जाताना तर तुम्ही कोल्हापूरचा पांढरा रस्सा तांबडा रस्सा जर नाही खाल्ला तर कोल्हापूर पास करायला मजा येणार नाही. कोल्हापूरला गेल्यानंतर नेहमीची डिश आहे पांढरा रस्सा तांबडा रस्सा मटण थाळी. त्याचप्रमाणे इथे आम्ही मसाला पापड आणि मग ही मटण थाळी घेतली आणि आमचा जवळजवळ टूर संपत आली. हे बघा काय झकास अशी मटण थाळी दिलेली आहे. भाकरी मटण थाळी पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि त्याच्याबरोबर ही छानशी असे गरमागरम भाकरी. असा करत आमचा ठाणे टू कन्याकुमारी प्रवाससुद्धा संपला आणि आम्ही जवळजवळ 5,500 लेहपर्यंत केले आणि इथे जवळजवळ 4,000 असे 9,500-10,000चा प्रवास केला काश्मीर टू कन्याकुमारी. आणि एक जी मनातली इच्छा होती ही पूर्ण केली. सो अमेझिंग ट्रीप होती आमची. थँक्यू फॉर वॉचिंग. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच पुढे दुसरं पण आपण एखादा व्हिडिओ घेऊन येऊ. तर हा एक कंबाईन व्हिडिओ होता. थँक्यू.